नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बाहेर नित्या येऊन विचारते की लवली अम्मा कुठे आहे. तेव्हा मग लवली म्हणतो की काय नित्या मॅडम, मला वाटलं की अम्मा आतमध्येच असेल आणि म्हणूनच मी तुम्हाला विचारतो की अम्मा कुठे गेली. तेव्हा मग आता सावरी म्हणते की काय अम्मा कुठे गेली तर नसेल ना, किंवा अम्माला कोणी गायब वगैरे तर केलं नसेल ना, असं सावरी घाबरूनच विचारते. त्याच वेळेला आता लगेच नित्या म्हणते की नाही नाही, असं काहीच झालं नसेल, घाबरू नको. त्यावेळेला नित्याच्या डोक्यात मात्र विचार येतो. लवली तिथे उभा असतो. नित्य विचार करत असते की शालिनी तिला म्हणालेली असते की तुझ्या आयुष्यातून एका म्हातारीला तर मी गायब केलं माईला. आता त्याच्या जागी ही दुसरी म्हातारी आली, तिलाही गायब करायला मला फारसा वेळ लागणार नाही, हे आठवतं. नंतर नित्या ही म्हणते की नाही, असं काहीच झालं नसेल, तू काळजी करू नको. अम्मा इथेच कुठेतरी बाहेर निघून गेली असेल, आपण बघूया ती कुठे गेली ते. आणि नंतर मग आता सावरीला ती म्हणते की तू टेन्शन घेऊ नको, बघू, तू तुझा अभ्यास कर, आम्ही बाहेर जाऊन बघतो. आणि मग ती लवलीला म्हणते की बाहेर ये. तेव्हा लवली पण सावरीला म्हणतो की हो, तू तुझा अभ्यास कर, आम्ही जरा बघतो बाहेर जाऊन. आणि नंतर मग आता नित्या बाहेर येते. लवली म्हणतो की आपण तिथे सावरीसमोर हा विषय काढायला नको हवा होता ना. नित्या म्हणते की जाऊ दे, आता तिला काही कळणार नाही, पण मला एक कळत नाही की अम्मा अचानक कुठे गायब झाली. ती कुठे काही कोणाला सांगून पण गेली नाही. मला तरी वाटतंय की हे सगळं कोणी केलं असेल. मला तर आता डाऊट शालिनीवर येतोय. तिने जर कुठे अम्माला गायब केलं असेल तर मग कुठे शोधायचं आपण अम्माला. मला तर खूप टेन्शन येतंय. आता अधिराज आणि माझ्यावर अशा प्रकारे हल्ला झाला, त्यानंतर आता अम्मा गायब झाली, काय समजावं काहीच कळत नाहीये. तेव्हा लवली म्हणतो की आता आपण एक काम करूया. आता नित्या मॅडम, तुम्ही राजदाला फोन लावा आणि त्याला हे समजा सांगा, आणि मग तो काय करायचं ते बघेल पुढे. त्यावेळेला ती म्हणते की नाही, आपल्याला अधिराजला फोन लावून चालणार नाही, कारण तो ऑलरेडी एका कामामध्ये व्यस्त आहे आणि काही गुंड आमच्या मागे लागले होते, आमच्यावर हल्ला केला होता आणि म्हणूनच अधिराज त्यांना शोधण्याच्या कामामध्ये बिझी आहे, तो त्यांना शोधतोय, असं लवलीला ती सांगते. आपणच काहीतरी करूया असं ती म्हणत असते. नंतर आता अधिराज हा त्या जागी येतो आणि त्या जागी आल्यावर तो माणूस त्याला म्हणतो की मी आलो इकडे, कोण आहे, त्याने जरा समोर या. आणि तो आवाज येत असतो. त्याच वेळेला एक माणूस हा आतमधून येण्याचा आवाज त्याला येऊ लागतो आणि तो म्हणतो की आहे का कोणी इथं, या लवकर बाहेर, मी अधिराज जाधव आलोय. तेव्हा मग एक माणूस आतमध्ये येतो आणि तो अगदी गुंडासारखा दिसत असतो आणि अगदी गावरान वेशात असतो. तेव्हा मग अधिराज त्याला म्हणतो की काय झालं, काही माहिती सापडली का, मी जे काही शोधायला सांगितलं होतं ते, माझ्या घराची म्हणजेच माझी आणि माझ्या बायकोची सुपारी कोणी दिली होती, त्याचा पत्ता लागला का. तेव्हा तो म्हणतो की हो, मी सगळ्या गावामध्ये शोध घेतला, माझ्या माणसांना सगळीकडे शोधायला लावलं, पण तुमची सुपारी घेणाराचा कोणाचाही पत्ता लागला नाही, कोणी तुमची सुपारी घेतली याचं काहीच सापडलं नाही. तेव्हा मग तो म्हणतो की खोटं बोलतोयस तू, तू पण स्वतः एक सुपारी घेणारा आहेस, मग तुला तर सगळे माहीत आहे, तू याच्या मागे माझ्यापासून काही लपवत आहेस का. तेव्हा तो म्हणतो की हे बघ, तुझ्याबद्दल मला सगळं काही समजलेलं आहे, आम्ही पण सुपारी घेत असतो, पण आमचा एक उसूल आहे, तो म्हणजे की आम्ही चांगल्या माणसांची सुपारी घेत नाही. तू चांगला आहेस हे मला समजलं आणि तू अख्ख्या गावाचा हिरो आहेस आणि सगळ्या लोकांनी तुला डोक्यावर उचलून धरले आणि तू खूप चांगला असल्या कारणाने मी तुझ्यासारख्या चांगल्या माणसांची सुपारी कधीच घेत नाही, म्हणून तुला मदत करतोय मी. आणि मला इतकंच कळलं की तुझी सुपारी घेणाऱ्याचं नाव समोर आलं नाही, पण तुझी ज्या माणसाने सुपारी घेतली आणि जे गुंड तुला मारायला मागे लागले होते त्यांचं मात्र मी तुला काहीतरी सांगू शकतो. त्यांना कोणी सुपारी दिली हे मला माहीत नाही, परंतु त्यांचं काय ते मी तुला नक्कीच सांगेन. त्याच वेळेला आता तो म्हणतो की एक काम कर, तू जो वेताळाचा मळा आहे ना, तिकडे एक झोपडी आहे, तिकडे काही 3 हिंदी पोरं आलेली आहेत आणि ती तिथे लपून बसली आहेत, बघ त्यांच्यापैकी काही सापडते का. त्याच वेळेला आता अधिराजला हिंट लागते, म्हणून आता अधिराज हा तिकडे जायला निघणार असतो. तेवढ्यातच इथे शालिनी आता घराच्या बाहेर पडते आणि नित्या तिला विचारते की अम्मा कुठे आहे. शालिनी, खरं खरं सांग, अम्माला कुठे लपवून ठेवले आहेस. तेव्हा मग आता शालिनी म्हणते की काय अम्मा, ती म्हातारी कुठे गेली मला काय माहीत असणार आहे, आणि मी तिला कशाला लपवून ठेवू, मला खरंच तिच्याबद्दल काहीच माहिती नाही. तेव्हा मग नित्या म्हणते की खरं खरं सांग, कारण अम्मा गायब झालेली आहे, अशी अम्मा अचानक गायब होऊ शकत नाही, तू जोवर तिला काही करत नाहीस तोपर्यंत ती कशी काय गायब होईल. तेव्हा शालिनी म्हणते की तू माझं डोकं फिरवू नको, मला ऑलरेडी उशीर होतोय, तू आणखी माझ्या वाटेमध्ये आडवी आली आहेस, त्याच्यामुळे जरा बाजूला हो. तेव्हा मग नित्या म्हणते की हो, मलाही उशीरच होतोय, मलाही जायचं आहे, पण तू मला उत्तर दे की तू आम्हाला कुठे ठेवलं. तेव्हा शालिनी म्हणते की हे बघ,
अम्माला मी अजूनही कुठेही ठेवलेलं नाही, पण एक नक्की की मला तिला गायब करायला वेळ लागणार नाही. म्हणूनच मी तुला सांगते की माझ्या वाटेत बाजूला हो. काय आहे ना, मला खूप कामं आहेत आणि त्या अम्माला सध्या तरी मी कुठेही गायब केलेलं नाही. आणि हो, जेव्हा गायब करायचे असेल ना, तेव्हा ते तुला समजेलच. आणि हो, एक गोष्ट आणखी, की माझ्या जवळची माणसं आहेत ना, ती एक एक करून गायब होत आहेत, ठीक आहे. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरीही मी तुझा बदला हा घेणारच आहे. तेव्हा नित्या म्हणते, की जो काही सूड आहे ना, तो तू घे. पण लक्ष ठेव, जर माझ्या माणसांना काही करण्याचा तू प्रयत्न केलास, तर मात्र मी तुला सोडणार नाही. अशी धमकी आता शालिनीला नित्या देते आणि तिकडून निघून जाते. शालिनी विचार करत असते, की हिचं जरा जास्तच डोकं चालतंय, मला बघितलं पाहिजे. नंतर आता अधिराज हा त्या वेताळच्या झोपडीमध्ये येतो आणि मग तिकडे आजूबाजूला कोणी आहे की नाही हे चेक करत असतो. हळूच त्या झोपडीत शिरल्यानंतर आजूबाजूला त्याला कोणीही दिसत नसतं. जसं त्या माणसाने सांगितलेलं असतं, की 3 माणसं तिथे असतील, पण तिथे कोणीच नसतं. आणि तिथे समोर गोण्या असतात, त्याच्यावर सगळे गोण्या वगैरे झाकून ठेवलेले असतात, फडक्या झाकलेले असतात. म्हणूनच अधिराज तिथे जातो आणि त्याच्यावरच्या गोण्या सगळ्या बाजूला करून टाकतो. तर आतमध्ये सगळं काही सामान असतं आणि म्हणून अधिराज खिडकीतून पुढे समोर बघत असतो. आणि नंतर त्याच्या काहीतरी लक्षात येतं आणि तो म्हणतो, की इथे तर कोणीच नाही आहे. मला वाटतंय की ही माणसं इथून निघून, घर सोडून निघून गेलेली असणार, गायब झालीत, असा विचार तो करतो. आणि नंतर समोर टोपली असते, त्या दिशेने त्याला रिंगचा आवाज येतो. म्हणून ती टोपली बाजूला केल्यावर तिथेच मध्ये देवळीमध्ये एक फोन ठेवलेला असतो आणि तो फोन तिथे असतो. आणि म्हणून अधिराज विचार करतो, की हा फोन इथे कोणाचा आहे. आणि तो तिथला फोन आता काढून घेतो आणि काहीच न बोलता समोरून एक माणूस म्हणतो, की हॅलो, ये मेरा फ़ोन है, ये फ़ोन किसने उठाया है. तेव्हा अधिराज म्हणतो, की आप कौन बात कर रहे हैं. तेव्हा मग तो म्हणतो, की कोण आहे रे तू, जेब कतरा है क्या, मेरा फ़ोन किधर मिला तेरे को. तेव्हा मग अधिराज म्हणतो, की तुम कौन बात कर रहा है. तेव्हा तो म्हणतो, की ये मेरा फ़ोन आहे. तेव्हा अधिराजला लक्षात येतं, की हाच तो माणूस असणार जो माझ्या जीवावर उठला होता. मग आता अधिराज मराठीत बोलायला लागतो आणि म्हणतो, की साहब, ये फ़ोन मुझे मिला, मला सापडला आहे फ़ोन, इथेच सापडला आहे रस्त्यावर. मी मार्केटला चाललो होतो, त्या दिशेने हा फ़ोन पडलेला दिसला. तेव्हा मग तो म्हणतो, की एक काम कर, मैं इधर मार्केट रोड में है, मेरे को आके मिल. तेव्हा अधिराज त्याला म्हणतो, की साहेब, ते माझ्यापासून खूप लांब आहे आणि मी हनुमान मंदिराच्या इथे तुम्हाला येऊन भेटतो. म्हणूनच आता अधिराजला तो म्हणतो, की ठीक आहे, मैं पोहोचता है उधर, तू मेरा फ़ोन जल्दी लाके दे. आणि नंतर मग आता अधिराज फोन ठेवतो आणि म्हणतो, की आता याचा मला शोध घेतला पाहिजे. अधिराज त्या झोपड्यामधून बाहेर पडतो आणि जेव्हा तो बाहेर पडत असतो, तेव्हा आजूबाजूला त्याला कोणी दिसतंय की नाही याची तो खात्री करून घेतो आणि नंतर बाहेर पडतो. त्याच वेळेला मागून सोमा हा त्याच्यावर लक्ष ठेवून असतो. सोमा विचार करतो, की अधिराज या झोपडीपर्यंत कसा येऊन पोचला, याचा काहीतरी केलं पाहिजे, असा तो शोध घेत असतो. नंतर मालकीनबाईंना ही बातमी सांगितली पाहिजे म्हणून तो फोन करतो आणि म्हणतो, की मॅडम साहेब, या झोपडीपर्यंत अधिराज येऊन पोहोचला होता. तेव्हा मग ती म्हणते, की मग काय, त्याला कोणी सापडले का. तेव्हा सोमनाथ म्हणतो, की नाही, मी अगोदरच खबरदारी घेतली होती. आपल्या माणसांना मी कालच इथून हलवलं होतं आणि त्यांना इथून गायब केलं. तेव्हा ती म्हणते, की शाबाश, आता एक काम करायचं, तो त्या माणसांपर्यंत पोहोचू शकणार नाही अशी सगळी व्यवस्था कर. तेव्हा तो म्हणतो, की काळजी करू नका मॅडम साहेब, अजिबात घाबरण्याचं कारण नाही, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि मग त्या माणसांना मी गायब केलं आहे. शालिनी म्हणते, की आता त्या माणसांचं काय करायचं हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. तेव्हा मग आता ती म्हणते, की ठीक आहे. तितक्यात मागून राजमाचा आवाज येतो आणि ती मॅडम असा आवाज देते आणि शालिनी घाबरते. शालिनी तिला खुणावूनच आतमध्ये ये असं म्हणते आणि राजमा तिच्या बाजूला येऊन उभी राहते आणि मुद्दामच शालिनी नाटक करत म्हणते, की सोमा, आता तू मॅनेज कर तुझ्या परीने, काय करायचं ते मी तुला सांगितलं आहे, ठीक आहे, असं म्हणून ती फोन ठेवून देते. नंतर राजमा विचारते, की काय झालं मॅडम, काही काम आहे का मालकीनबाई. तेव्हा ती म्हणते, की छे कुठे काय काम. मग ती म्हणते, की तसं नाही, तुम्ही सोमादादांबरोबर काहीतरी कामाचं बोलत होतात ना, नेमकं काय करत होतात तुम्ही, आणि तुमच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू आहे असं वाटतंय. तुम्ही कोणाला काय करण्याचं ठरवताय, म्हणजे तुम्ही अम्माबाबत काही विचार करत आहात का, तुमचं नेक्स्ट टार्गेट अम्मा आहे का, असं विचारल्यावर शालिनी तिच्याकडे बघत बसते. तेव्हा शालिनी म्हणते, की छे नाही गं. तेव्हा राजमा म्हणते, की तसं नाही, काय ना, सोमादादा एकटे असतात, ते बिचारे एकटे काय काय करणार ना, म्हणूनच मी आपली त्यांना सोबत म्हणून. काय प्लॅन आहे तुमचा मलाही सांगा, म्हणजे कसं आहे, मलाही तुम्हाला या प्लॅनिंगमध्ये मदत करता येईलच ना. तुम्ही नित्याला काही करणार आहात का, असं विचारत असते.
तेव्हा शालिनी म्हणते की अगं नाही बाळा, मी जर काही असेन तर तुला नक्कीच सांगेन ना. पण तरीही खोदून खोदून राजमा विचारण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा शालिनी आता मनातच म्हणते की ही सगळं काही बाहेर काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे, मुद्दाम माझ्याकडून सत्य काढून घेण्याचा प्रयत्न करते. हिचे जे केविलवाणी प्रयत्न आहेत ना मला चांगलेच कळतात. पण हे बघ, कोणाचाही दुसरा नंबर नाही. आता सध्या अधिराज हा त्या माणसांचा शोध घेत आहे आणि हा इथेच आहे म्हणून तू वाचलीस. तुझं आजचं मरण उद्यावर ढकललं एवढंच, पण नक्कीच जेव्हा तुझं मरण उद्या येईल तेव्हा मात्र मी तुला सोडणार नाही. तुझं मरण हे निश्चित आहे. आता पुढचा नंबर हा तुझाच आहे राजमा, असे मनातल्या मनामध्ये शालिनी बोलत असते आणि मुद्दामच राजमा तिला हसून हसून सगळी माहिती विचारत असते. शालिनी म्हणते की बरं जा, माझ्यासाठी कॉफी घेऊन ये आणि राजमाला तिकडे पाठवून देते. तर आता नित्या ही लवलीला घेऊन एके ठिकाणी येते आणि म्हणते की अरे लवली, इथेच सावरीला डांबून ठेवलं होतं म्हणूनच या लोकेशनवर मी तुला घेऊन आले. तेव्हा लवली म्हणतो की नाही नित्या मॅडम, ती शालिनी आहे ना ती खूप चालाक आहे. तिला माहिती आहे की आपल्याला तिचा हा पत्ता मिळाला आहे म्हणूनच तिने या माणसांना तिथे ठेवलंच नसणार. इथे तरी आपल्याला तिने आम्हाला ठेवलेलं नसणार असंच वाटतंय. तेव्हा मग आता नित्या म्हणते की काय करायचं आता, मला खरंच काही कळत नाही. अम्मा कुठे गेली असेल, काय करत असेल याचं खरंच खूप टेन्शन आलं आहे आणि अजूनही ती कशी सापडत नाही. आणि तो म्हणतो की सावरीकडून तरी असं काही समजलं नाही की शालिनीचं काही चालू आहे. तेव्हा ती म्हणते की हो ना, शालिनीची अजिबात काही हालचाल नाही आणि अम्मा सापडत नाही. याचा अर्थ मग शालिनीने नेमकं कोणाला टार्गेट केलं असेल, शालिनी नेमकं कोणाचा विचार करत असेल पुढचा बळी देण्याचा, पण तिच्या डोक्यात नक्की काहीतरी चालू आहे हे निश्चित. तेव्हा लवली म्हणतो की मलाही कळत नाही. आता मात्र आपल्याला शांत बसून चालणार नाही. आता आपल्याला काही करून राजदाला कॉल केलाच पाहिजे, त्याच्या कानावर या सगळ्या गोष्टी घातल्याच पाहिजे, त्याशिवाय पुढे काही आपलं खरं नाही. तेव्हा नित्या म्हणते की काय करायचं ना मलाही काही कळत नाही आणि ती शांत झालेली असते. तिला अम्माची खूप आठवण येत असते. तेव्हा आता लवली म्हणतो की मी एक काम करतो, मी राजमाला फोन लावतो आणि तिला विचारतो की नेमकं तिकडे काय हालचाल चालू आहे. तेव्हा आता नित्या म्हणते की कसं आहे ना, राजमाला फोन केला असता पण तिला फोन करणं म्हणजे रिस्क आहे. तिकडे शालिनी असणार म्हणूनच तिला सध्या आपल्याला कॉल करता येत नाही. पण नक्की काय चाललं आहे शालिनीच्या डोक्यात ते आपल्याला नीट बघावंच लागेल. तर इथे अधिराज हा हनुमान मंदिराच्या इथे पोचलेला असतो आणि तो गुंड असतो तो त्याची वाट बघत असतो. अधिराज मस्त खुर्ची टाकून तिथे बसलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये त्या गुंडाचा फोन देखील असतो. आता तो म्हणतो की ए शाने, मेरा फ़ोन तेरे पास है क्या, दे मेरा फ़ोन दे इधर. तेव्हा अधिराज मात्र त्याचा फोन देत नसतो. तो आता चिडतो आणि म्हणतो की लाला मेरा फ़ोन इधर ला, जल्दी ला, असं म्हणून तो आता त्याच्यावर चिडून दाखवत असतो. तेव्हा अधिराज म्हणतो की नाही, हा फोन तुला मिळणार नाही. तेव्हा आता तो गुंड हसायला लागतो आणि म्हणतो की अच्छा तू मेरे साथ मजाक कर रहा है, ठीक आहे, तेरे को ये फ़ोन मुझे देना नहीं है ना. तेव्हा मग अधिराज म्हणतो की पहिले याचा मला पासवर्ड सांग, काय काय आहे तुझ्या फ़ोनमध्ये हे तरी मला जरा बघू दे. तेव्हा अधिराजला तो म्हणतो की मेरे फ़ोन में क्या है ये तू चेक करेगा, मुझे लगता है कि तुझे इधर से तेरे घर पे ठीक जाना नहीं है, तेरी अर्थी इधर से जाएगी. आणि असं म्हणून तो त्याच्यावर अटॅक करायला जाणार. तेवढ्यातच अधिराज आता रशी उडतो आणि त्या गुंडाच्या अंगावर पूर्णपणे जाळं टाकून देतो आणि तो तिथल्या तिथे अडकून जातो आणि तो गुंड म्हणतो की छोड मेरे को छोड. तेव्हा अधिराज त्याची गचंडी धरतो आणि त्याला जोरजोरात आता पंच मारायला लागतो आणि म्हणतो की बोल बोल, मला मारणारा तूच होतास ना, कोणी तुला सांगितलं आणि तुझा मालक कोण आहे तुला सुपारी सांगणारा. काही बोलायला जाणार तेवढ्यात शालिनी अधिराजला फोन करून सांगते की अधिराज, अरे तुला मारणारे जे गुंड होते ना 3, ते पोलिसांना सापडले आहेत, ते बेळगावमध्ये सापडले आहेत आणि त्यांची चौकशी एकदा कर आणि जा. म्हणजे तू त्यांची तपासणी कर की हेच ते होते का गुंड. पोलिसांनी तरी त्यांना पकडले. तेव्हा मग अधिराज आता म्हणतो ठीक आहे मालकीनबाई मी जातो. आणि नंतर शालिनी म्हणते की बरं झालं, आता अधिराजला मी इकडून गावातून गायब केलं, आता मी माझं काम करायला मोकळी. नंतर मग आता अधिराज त्या गुंडाला सोडत असतो. तो म्हणतो की साहब मैंने आपको मारा नहीं है, मैं इधर साधा मजदूरी का काम करता है, मैं गुंडा जैसा दिखता है पर मैं गुंडा नहीं है. तेव्हा अधिराज त्याला सोडून निघून जातो. सोमनाथ त्या गुंडाजवळ येतो आणि म्हणतो की क्या हुआ. तेव्हा मग तो म्हणतो की साहब मैंने काम बराबर किया, मैंने उसको जरा भी पता लगने नहीं दिया कि मैं गुंडा है. तेव्हा मग आता सोमनाथ खूपच खुश होतो आणि म्हणतो की अच्छा काम किया आहे. तेव्हा मग साहब मेरा बक्षीस असं तो विचारतो. तेव्हा सोमा त्याला म्हणतो की मालकीनबाईंनी तुझ्यासाठी निरोप पाठवलेला आहे, तू खूप चांगलं काम केलं ना म्हणून तुला शेवटचा निरोप द्यायला आलो, असं म्हणून तो सुरा काढतो आणि तो त्या माणसाच्या पोटात खुपसतो आणि सोमनाथ त्या गुंडाचा जीव घेतो आणि तो गुंड खाली पडून जातो.
त्यानंतर नित्या घरी आलेली असते आणि ती इकडे तिकडे नुसत्या फेऱ्या मारत असते. तितक्यातच लवली तिला फोन करतो आणि विचारतो की काय झालं नित्या मॅडम, अम्मा आली आहे की नाही? तेव्हा नित्या म्हणते की नाही, अजूनही अम्मा आली नाही. खरंच मला खूप टेन्शन येतं आहे, काय करायचं ना काही सुचत नाही आहे. त्याच वेळेला आता लवली म्हणतो की मी कुठेतरी पत्ता सापडला, पण काहीच सापडलं नाही, मला काहीच कळत नाही काय करायचं ते. तेव्हा आता राजमा तिथे फोन करत नाही असं तो सांगतोय. मग नित्या म्हणते की मला तर खूप भीती वाटते, अम्माला जर तिने काही केलं तर. आणि ती शांत आहे, ती काहीच करत नाही आहे, काय करावं ना काहीच सुचत नाही आहे. जर अम्माचं काही झालं तर मग काय करणार आहोत आपण, असं लवलीला ती विचारते. तेव्हा लवली म्हणतो की थांबा नित्या मॅडम, शांत व्हा. तेव्हा समोरून व्यंकटेशा देवा असा आवाज येतो आणि अम्मा समोरून चालत येत असते. आता नित्या ही लवलीला म्हणते की लवली अम्मा आली, आणि मग नित्या त्याचा फोन ठेवून टाकते. आणि त्याच वेळेला लवलीही खुश होतो. अम्मा येत असताना नित्या धावत धावत तिच्याकडे जाते आणि म्हणते की अम्मा, अगं कुठे होतीस तू, काय करत होतीस, तुला जराही कळलं नाही का? अगं असं न सांगता जातात का कुठे, तू कुठे गेली होतीस मला पहिले ते सांग. तेव्हा अम्मा म्हणते की अगं नित्या, अगं मी टेकडीवरच्या गणपतीला गेले होते की गं, तिकडे गणपतीला हात जोडून आले, तुमच्यासाठी प्रार्थना करून आले, म्हणून मला उशीर झाला असतो की गं. तेव्हा नित्या म्हणते की असं का केलंस तू, तुला माहिती आहे माझा जीव किती टांगणीला लागला होता, 1000 विचार डोक्यातून जात होते, त्या कुठे गायब केलं आहे का असं वाटत होतं. तेव्हा मग ती म्हणते की नाही गं बाळा, मला कळलं तुला काय वाटलं असेल ते, तुला वाटलं त्या शालिनीने मला गायब केलं असतो. नाही गं, तिच्या तावडीत मी सापडत नसतो, इतकी वर्ष ती मला कुठे शोधू शकली नाही, तर आता काय ती मला गायब करत असते, मी बघते ती काय करते ते. चल तू घाबरू नको, बाजूला हो, मला कामं आहेत आणि तू अजिबात कसला विचार करू नको, असं म्हणून अम्मा तिकडून निघून जाते. आणि अम्मा घरी आल्यामुळे नित्याच्या जीवात जीव आलेला असतो. तेवढ्यातच आता इथे नित्याकडे अम्मा आल्यानंतर शालिनीचा फोन नित्याला येतो आणि ती म्हणते की ही शालिनी मला आता कशाला फोन करत आहे. आणि मग शालिनीचा फोन ती उचलते. तेव्हा शालिनी म्हणते की नित्या डार्लिंग, चांदो मामा भागलास का, निंबोनीच्या झाडामागे लपलास का. त्यावेळेला नित्याला सगळं काही मागच्या शिर्के पाटलांबरोबरचे मागच्या जन्मातले दिवस आठवतात. आणि ती म्हणते निंबोनीचे झाड, करवंदी, शिर्के पाटलांचा वाडा, चिरेबंदी, असं म्हणून ती आता सगळं आठवून देण्याचा प्रयत्न करते. आणि त्या गाण्याने आता नित्याचा थरकाप उडालेला असतो, कारण मागच्या जन्मी जसं सगळ्यांना तिने बांधून ठेवलेलं असतं, तो क्षण तिला आठवतो आणि त्याने तिला खूपच भीती वाटत असते. आणि शालिनी नक्कीच आता कोणाचा तरी जीव घेणार आहे हे तिच्या डोक्यात आलेलं असतं. नित्या म्हणते की काय चाललंय तुझं आणि तू हे गाणं मला का बोलून दाखवते. तेव्हा शालिनी म्हणते की तुला समजलं पाहिजे मी हे गाणं तुला का बोलून दाखवते. आता तू विचार कर की हे सगळं काय आहे. तू विचार करत असशील ना, तर आता पुढचा बळी कोणाचा हा तुला विचार करावा लागेल. मी पुढचा नंबर कोणाचा लावणार आहे हे तुला समजलं पाहिजे, असं शालिनी आता हळूच आवाजामध्ये तिला बोलून दाखवते. आणि नंतर मग नित्याचा फोन ती कट करून टाकते. तर नित्या खूप घाबरते. आता शालिनी जराही न वेळ घालवता बाहेर पडते आणि मनात म्हणत असते की आता तर मी अधिराजला गावाच्या बाहेर पाठवलं, आता माझा मार्ग मोकळा झाला. तर इथे बाहेर येऊन राजमाला विचारते की राजमा चल माझ्यासोबत. तेव्हा ती म्हणते की कुठे जायचं आहे. ती म्हणते की अगं मला एक बळी द्यायचा आहे. तितक्यातच आता ती म्हणते की बळी कोणाचा. तेव्हा ती म्हणते की अगं मी ना एका देवीकडे नवस बोलले होते, भाऊलीचा बळी द्यावा लागेल, म्हणूनच तिकडे जायचं. हे ऐकल्यानंतर आता खूपच राजमा घाबरते आणि ती दचकून तिच्याकडे बघत असते. आणि शालिनी मला का घेऊन जाते याचा प्रश्न तिला पडलेला असतो. पाहुणी येते आणि म्हणते की मालकीनबाई मी बी येते तुमच्यासोबत. तेव्हा ती म्हणते की नको, तू नको, एक काम करते, मी राजमाला घेऊन जात आहे, तू इथेच थांब. आणि राजमाचा फोन ती काढून घेते. मालकीनबाई फोन का काढला असं राजमा विचारते. तेव्हा ती म्हणते की अगं तिकडे ना इलेक्ट्रॉनिक वस्तू चालत नाहीत ना, म्हणूनच. आणि ती पाहुणीला सांगते की एक काम कर, उन्हात ना छान आजच्या संध्याकाळचं काहीतरी मस्त चमचमीत बनव, आणि हो एक स्वीट पदार्थ पण ठेव, जेवण मात्र मस्त झालं पाहिजे, असं पाहुणीला ती म्हणते. आणि नंतर शालिनी ही राजमाला म्हणते की चल आपण जाऊया. आणि तिला ती घेऊन जात असते. आणि राजमा शालिनीला आता खूपच घाबरलेली असते. आणि राजमाला घेऊन गेल्यामुळे पाहुणीचा चेहरा मात्र खूपच पडलेला असतो. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की शालिनी ही गाडीवर बसलेली असते आणि राजमाला म्हणते की काय काय झालं तुला, कशाला घाबरलीस, चल आता तुझी वेळ आलेली आहे, कुठे पळू शकशील तू, असं म्हणून आता राजमा पुढे पळून जाणार. तेवढ्यातच समोरून एक व्हॅन येते आणि त्या व्हॅनमधून काळे कपडे घातलेल्या, काळ्या साडी नेसलेल्या बायका बाहेर पडतात आणि ज्या गुंड असतात. त्याच वेळेला आता त्यांनी हे ऐकल्यानंतर शालिनी म्हणते की आता तुझा राजमा नंबर विचारत होतीस ना पुढचा बळी कोणाचा, तर तो तुझा.
आणि असं म्हणून आता तिला सगळ्या बायकांनी घेरून धरलेलं असतं आणि शालिनी तिला गोळीने मारणार असते. तेवढ्यातच आता देवी आईचा उदो उदो असं म्हणत नित्या समोरून धावून येत असते आणि ती शालिनीला धरते आणि तिच्या हातातली बंदूक खाली पाडते आणि तिचा हात मोडते आणि समोर असलेल्या सगळ्या ज्या गुंड बायका असतात त्यांना नित्या ही त्यांच्याच काठीने चोप देते आणि ती म्हणते, आपल्या मुलाच्या अंगावर आलं तर गाय पण अंगामध्ये वाघिणीचं रूप घेते. आणि असं म्हणून ती आता शालिनीच्या डोक्यावर बांबू धरते आणि त्याच वेळेला ते बघितल्यावर नित्याच्या रूपामध्ये तिला देवीचं दर्शन होतं आणि शालिनी नित्याला बघून खूपच घाबरते. असेच अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.